बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शीने पावन झालेल्या रायगड पुण्यभूमीत आपल्या सहलीचं सहर्ष स्वागत करतो। रायगड पायथ्यातून सुरुवात करणार। आज आपण रायगडावरती रोपवे प्रकल्पाने आलात। अवघ्या 4 ते 5 मिनिटात रायगडाची मागची बाजू आहे। रायगडावर आपण 2000 पायऱ्या चढून येतो। गडाची समोरची बाजू पुढे आहे रायगड किल्ला। ह्याच्या अगोदर आपण पाहिला किंवा रायगड आज आपल्याला पाहायचंय। रायगड किल्ला पूर्ण बघायला 2 दिवस सुद्धा कमी पडतात, एवढा मोठा गड आहे। कारण रायगडाचं क्षेत्रफळ पायथ्यापासून 1200 एकरामध्ये रायगड आहे। तर रायगडाचा वरचा परिसर हा 100 एकरामध्ये किल्ला आहे। गडावर 350 वाडे आहेत, 11 तलाव आहेत, 84 पाण्याच्या टाक्या आहेत। जो किल्ल्याच्या आतमध्ये किल्ला ज्याला बाल्ली किल्ल्याचा परिसर जे 18 पॉइंट तुम्हाला दाखवले जातात आणि 22 पॉइंटची तुम्हाला टोटल माहिती दिली जाते। या रायगड किल्ल्याची हाईट आहे समुद्र सपाटीपासून 2851 फूट गडाच्या उंचीवरती उभे आहोत। गडाच्या पायथ्याला जिथे गाडी पार्किंग केली तिथून रायगडाच्या हाईट इथपर्यंत 1375 फूट गडाची उंची आहे। या गडावरून राजांना 8 किल्ले दिसायचे, आजही ते किल्ले दिसतात। तोरणा, राजगड, लिंगाणा, प्रतापगड, मकरंदगड, सोनगड आणि मानगड। प्रतापगड गडाच्या दक्षिणेकडे आहे, महाबळेश्वरच्या खाली प्रतापगड। प्रतापगडापासून रायगडाच्या उत्तर दिशेपर्यंत या समोरच्या विभागाला जावळी खोरं म्हणतात। हे जावळी खोरं जावळीच्या चंद्रराव मोरेंच्या ताब्यामध्ये होतं। जावळीचे चंद्रराव मोरे मराठी सरदार होते, आदिलशाही दरबार ते काम करायचे। शिवरायांनी जावळीच्या मोरेंकडनं हा रायरीचा डोंगर राजाने जिंकून घेतला 15 मे 1656 मध्ये आणि 1656 ते 1670 पर्यंत या गडाची बांधकामे चालू होती। म्हणजे रायगड किल्ला उभा करायला बांधायला 14 वर्षे लागले होते। 14 वर्षात ज्याने गड बांधला या गडाचे आर्किटेक्चर इंजिनियर ते आपले सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर होते। त्यांनी गड 14 वर्षात रायगड बांधला। या गडावर असे 350 वाड्या इमारती आहेत। अशा इमारती 350 आहेत किल्ल्यावर आणि या इमारतींवरती पूर्ण छप्पर होतं। त्यावेळी सागवानी लाकडं होते, गोल आकारात कुंभार नळींची खापर नळीची कौलं होते। म्हणजे बँगलोर टाईप रायगडावरती पूर्ण छप्पर होतं त्यावेळी। 10 मे 1818 मध्ये इंग्रजांचे 2 अधिकारी होते, कर्नल प्रॉतर आणि मेजर हॉल। या 2 ब्रिटिशांनी गडाच्या दक्षिणेकडे खाली पोटल्याचा डोंगर आहे त्या डोंगरावरती इंग्रजांनी लांब पल्ल्याच्या मोठ्या तोफा चढवल्या आणि त्या तोफीने रायगडाचे वरचे दारू गोळ्यांचे कोठार इंग्रजांनी उडवले। त्यानंतर हा किल्ला इतिहासाच्या नोंदीप्रमाणे 11 दिवस रायगड किल्ला जळत होता। म्हणजे 11 दिवसात या गडाला असणारे लाकडीचे वैभव हे पूर्णपणे जळून गेलं। फक्त राहिलेल्या दगडाच्या तटबंदी भिंतीचे वाडे हे किल्ल्यातले आज आपण हे अंशच पाहतो। तरी गडाची आहे मागची बाजू आणि मागच्या किल्ल्यामध्ये एंट्री केली आपण। तो दरवाजा मेणा दरवाजा आहे। मेणा दरवाजातून रानांना जाणे न करण्यासाठी मेणाचा वापर करायचे। मेणा म्हणजे काय तर पालखी। मेणा पूर्ण पॅक बंद राहायची, पालखी ओपन राहायची। पालखी दरवाजा गडाच्या समोर आणि मेणा दरवाजा गडाच्या मागच्या बाजूला आहे। ज्या मालामध्ये उभे होतो आपण बसलोय हा एका राणीचा हा एक राणीमाल आहे। छत्रपती शिवरायांना राण्या किती होत्या? 8। रायगडावरती 6 राण्यांसाठी 6 माल बांधले। सईबाई राजांच्या पटराणी होत्या। सईबाईंचं निधन पहिल्या राजधानी किल्ल्यावर राजगडावरती झालं। राजधानी किल्ला राजगड पुणे जिल्ह्यामध्ये। पहिली राजधानी राजगड होती आणि त्या राजगडावरती आपल्या सईबाईंचं निधन झालं। त्यावेळी छत्रपती संभाजीराजे 2 वर्षाचे होते, त्यावेळी सईबाईंचं निधन झालं। गडाच्या पायथ्याला खाली पाचडगावी आपले आऊसाहेब राहत होते, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमासाहेब। यांना उतरत्या वयात या रायगडाचं हवामान क्लायमेट वातावरण मानवत नव्हतं। आपल्या आऊसाहेबांच्या सेवेसाठी एक राणी खाली राहत होती, पुतळा राणी। तर गडावर राहिलेल्या 6 राण्यांचे हे 6 राणीमाल बांधलेले पाहतो आपण। एक राणीमाल बघायचा, सगळे 6 राणीमाल सगळे सेम आहेत। हॉल पहिला 4थरा, मागे बेडरूम आहे, समोर दरवाजा, दरवाजाच्या मागे 400 वर्षापूर्वीची अटॅच टॉयलेट बाथरूमची व्यवस्था आणि उजव्या बाजूला हवा येण्यासाठी महालामध्ये खिडकी आहे। तर हा एक राणीमाल पाहून घ्या। पुढच्या पॉइंटची आपण माहिती पुढे जाऊन घेणार आहोत। बोला छत्रपती शिवाजी महाराज की सांगतात ते आले सगळे हे बघा
आपण पहिल्या गेट मधून आलात ना तुम्ही वरती, तो मेणा दरवाजा होता. मेणा म्हणजे पालखी असायची. मेणा पूर्ण पॅकबंद राहायची आणि समोरचा गेट आहे ना इकडे, तो पालखी दरवाजा. म्हणजे आपल्या राजांची गडावरती पालखी येताना समोरच्या गेट मधून आपली पालखी राजांची वरती यायची, तो पालखी दरवाजा आहे. या राणी महालाच्या समोर आपण हे घराचे जोते पाहतो ना, याला राण्यांच्या दाशांची घरं म्हणतात. म्हणजे प्रत्येक राणीची दाशी होती, प्रत्येक घरासमोर राहायची. फक्त राहिलेल्या घराची ज्योती त्यावेळेचं हे आपल्याला फाउंडेशन खालचं पाहतो, म्हणजे याला दासी भट्टा म्हटलेला आहे. आणि या रेलिंगच्या खाली जे वाडे आहेत ना समोर, हे त्यावेळेचं अष्टप्रधान मंत्रिमंडळ स्वराज्याचा कारभार होता. हा स्वराज्याचा कारभार या रायगडावरून या अष्टप्रधान मंत्रिमंडळातून सांभाळला जायचा. हे समोरचे 5 वडे, पाठीमागे झाडी दिसते बघा आपले झाड, त्या झाडाच्या खाली 3 आहेत. एकूण 8 मंत्र्यांचे 8 वडे होते. याला अष्टप्रधान मंत्रिमंडळाचे 8 वडे म्हणतात. आणि वरच्या ओढले ते 3 खोलखड्डे आहेत. लोखंडी जाळी लावलं, पहिला 22 फूट खोल आहे, मध्ये 20 आणि तिसरा 18 फूट. ही त्यावेळची धान्यांची कोठार. गडावर अन्नधान्याचा वापर, स्टोरेज, या किल्ल्यावर या ठिकाणी धान्य स्टोर करण्याची जागा. राजांच्या काळात इथे धान्य साठवायचे. राजांच्या नंतर रायगडावरती ज्यावेळी पेशवे आले, त्या पेशवेला कैद्यांची कोठार असं उपयोग केलं होतं. राजांनी गडावर कधीच कैदी ठेवले नाहीत. राजांच्या काळात कैदी ठेवणे शक्य नव्हतं. समोर राणी महाल, खाली अष्टप्रधान मंत्रिमंडळ, तर आतमध्ये राजांचा राजवाडा होता. बाली किल्ला भागात जेल नसावे म्हणून पूर्वीचे स्टोरेज, या ठिकाणी धान्य स्टोर करण्याची जागा. राजांनी कोल्हापूरमध्ये पन्हाळा किल्ला घेतला. पन्हाळा किल्ल्याला 3 कोठा बांधले धान्यांचे. ते मोठमोठे कोठार आहेत, वरून धान्य सोडायचे आणि खालून त्याला दरवाजे धान्य काढण्यासाठी. त्याला कोकणात कंदीपेव कोठा म्हणायचे, पण त्याला गोदाम अंबारखाना म्हणायचे. स्वराज्याचा साठा हा धान्याचा कोल्हापूरमध्ये होता. आणि हा राजधानीसाठी रायगडावरती लागणारा 3,500 लोकांना संकट काळी इथलं धान्य 3 महिने गडाचा महादरवाजा बंद असेल, रायगडाला कोणी आक्रमणाचा वेढा पडला तर 3 महिने गडावरती असणाऱ्या लोकांना यातलं धान्य काढून दिलं जायचं. अशी त्यावेळची धान्यांची कोठार आहेत. धान्य कोठार बघताना हा समोरचं जाळी लावले तेवढंच खोलगड्ड बघायचंय. मंत्रिमंडळ वाडे या रेलिंग पासून बघायचे. मधल्यावरती जाळी नाही, मध्ये कोणी जायचं नाही. आणि आपल्याकडे काही वस्तू हातात असतील, त्या वस्तू त्याच्यामध्ये पडलेली पुन्हा वस्तू काढता येत नाही. बघून घ्या, दाखव त्यांना. मधल्यावरती उभे पळायचंच नाही अजिबात. सावकाश जायचं, सावकाश. दरवाजा त्यांनी सांगितलं नाही का, घालून दरवाजा लावला. आडवी भिंत बघतो का खिडक्यांवाली, त्या भिंतीपर्यंत हा मधला पूर्ण परिसर आपल्या छत्रपती शिवरायांचा राहता राजवाडा होता. आपल्या राजांचा राजवाडा पूर्वीवर एकावेग 2 मजली राजवाडा उंच होता. त्यावेळी सागवानी लाकडामध्ये महाराजांचा महाल होता. आणि छत्रपती शिवरायांचं निधन याच किल्ल्यावर आणि याच राजवाड्यात आपल्या महाराजांचं इथे याच चौथऱ्यावरती निधन झालं 3 एप्रिल 1680 मध्ये. पण इथून पुढे 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती मंदिर आहे बघा. त्या मंदिराच्या मागे गोल घुमट व्हाईट कलर छत्र आहे ना, ते आपल्या राजांची समाधी आहे. राजे शंकराचे भक्त होते. दादा चप्पल खाली. तर राजे शंकराचे भक्त होते. ज्याच्यावर रायगडावरती राजे असतील त्या राजे या राजवाड्यातून रोज त्या मंदिराच्या दर्शनाला जायचे. मंदिराच्या समोर आपल्या राजांची समाधी इथून 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. असं इथून 1.5 किलोमीटर मंदिर आणि तिथे महाराजांची समाधी आहे. राजांचं देव आज्ञा झाली ना, ती याच चौथऱ्यावरती झाली. 3 एप्रिल 1680 ला महाराजांचं निधन इथे झालं. तिथे बेडरूम आहे राजांचा. इथे उजव्या साईडला 2 हौद आहेत पाण्याच्या टाक्या. गंगा सागर तलाव पुढे, त्या तलावातलं पाणी मोटर पाईपलाईन नव्हती. आता पाणी कसं आणायचे तर कावड माहितीये का, कावड खांद्याला कावड, दोन्ही बाजूला 2 बकेट टाईप असायचे. कावड लावायचे आणि ते कावडीने पाणी आणून याच्यामध्ये पिण्यासाठी पाणी भरून ठेवायचे. आणि समोरच्या कोपऱ्यात महाराजांचं खाली स्नानगृह होतं. जसं आता आपण ज्याला बाथटब म्हणतो, स्विमिंग पूल म्हणतो ना, त्यावेळेचं स्विमिंग पूल आत्ताचं महाराजांचं बाथटब टाईप महाराजांचं त्यावेळेचं आंघोळीचं बाथरूम होतं. ते आता आपल्याला पाहायला मिळतं. आज आपण रायगड पाहताना 2 बांधकाम पाहतो आपण, एक दगडाचं बांधकाम आणि एक दुसरं विटाचं बांधकाम. दगडाचं बांधकाम हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या टाइमाचं आहे.
आणि विटाचं बांधकाम बांधलंय राजांच्या नंतरच्या राजवटा रायगडावरती 1733 पासून 1818 पर्यंत पेशव्यांच्या राजवटा होत्या. पेशव्यांनी मध्ये गडावरती विटाचं बांधकाम केले. म्हणजे बांधकाम टोटल हे जॉईन करण्यासाठी चुना, गुळ आणि शिसा वापर केले हिरोजी इंद्रोकरांनी बांधकामामध्ये. प्रश्न एक पडतो, रायगडाचा दगडाचा वापर कुठून केला हिरोजी इंद्रोकरांनी? दगड गडाच्या खालून आणलेला नाही, रायगडावरचाच दगड रायगडाच्या बांधकामाला वापरलेला आहे. म्हणजे एका दगडात हिरोजी इंद्रोकरांनी 2 कामे केले. खाली मोठमोठे खड्डे तयार झाले, तिथे तलाव बांधले आणि त्या तलावातला दगड गडाच्या बांधकामाला वापरलेला आहे. हे पाण्याचे हौद बघा, समोर राजांचं स्नानगृह बघा आणि या भिंतीच्या पलीकडचा परिसर समोर जाऊन आपण पाहणार आहोत. त्याची माहिती आपण समोरून घेऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे आता दगडा गर्दी नाही करायची पडायला जरा एवढं पुढे काय समुद्र विटामध्ये बांधले रूम आहे ना, त्या रूमला टाकसाळ खोली म्हणायचे. राजांच्या राजमुद्रा, फोर्ट, शिवरायांचे कॉइन्स होते. म्हणजे आताची रिझर्व्ह बँक तसं त्यावेळेचं छापखाना होतं ना, तो समोरच्या विटाच्या रूम मध्ये होता, त्याला टाकसाळ म्हणायचे. आणि वरच्याला राजांची अष्टकोनी मनोरा, छत्रपती शिवरायांच्या राजवाड्याला राजांची बाल्कनी, ज्याला आपण सज्जा गॅलरी बोलतो ना, अशी आपल्या राजांच्या राजवाड्यात महाराजांची त्यावेळेची बाल्कनी होती समोर. आणि समोरचे 2 खाली स्तंभ, खाली मनोरे पाहतो ना, हा पहिला मनोर राण्यांच्या बाल्कन्या आहेत. एकावेळेक 7 मजले होते, 7 मनोरे होते, राण्यांच्या बाल्कन्या होत्या. आणि त्याच्या बाजूला एक दुसरा मनोरा पलीकडे तो विजय स्तंभ होता. विजयाचं प्रतीक होतं. छत्रपती शिवरायाने कोणताही गड किल्ला घेतला, गड किल्ला जिंकल्यानंतर या गडावरती येऊन या विजय स्तंभावरला विजय मिळवायचा, भगवा ध्वज फडकवायचे म्हणून विजय घोषित करायचे. ते या बाली किल्ल्यामध्ये या विजय स्तंभावरती म्हणून तो विजय स्तंभ आहे. ही समोरची दगडामध्ये बांधलेली रूम पाहतो बघा, दगडाचं हे लाकर कोपऱ्या आतल्या बाजूनी, तिथून जमिनीमध्ये आतमध्ये 11 पायऱ्या उतरल्यानंतर दगडामध्ये जमिनीच्या आतमध्ये एक 10 बाय 10 रूम बांधण्यात आली. या खोलीला गुप्त खलबतकरणा म्हणायचे. स्वराज्याचे गुप्तर होते भैरोपी भैरजी नाईक. हे गड किल्ल्यांच्या गाव किल्ल्यांच्या बातम्या आणून या गडावरती या गुप्त खलबतकरणात जाऊन गुप्त गोष्टी चर्चा करणे जागा याला गुप्त खलबतकरणा म्हणायचे. आतमध्ये खूप अंधार असतो, अंधारामुळे मोठा टॉर्च लागतो आतल्या रूम मध्ये जाण्यासाठी. ज्या चौथऱ्यावरती उभे आहेत आपण, हा 200 फूट लांबी चौथरा, हे राजांचं राजवाड्यामध्ये सचिवालय. आणि त्याच्या मागे 2 जोते आहेत, त्याला मराठीत सदर बोलतात. सदर म्हणजे दिवाणी खास लोकांची बैठक. एक दिवाणी आम दरबार होतो, जो आम जनतेसाठी होतो ना, तर या भिंतीच्या पलीकडे आम जनतेला राजांचा दरबार आणि हा दिवाणी खास लोकांची बैठक या राजवाड्यात त्या ठिकाणी व्हायची. पण हा दिवाणी खास हे 2 लोक उभे आहेत ना समोरचे, तर राजवाड्यामध्ये स्वयंपाकघर होतं. महाराजांच्या राजवाड्यामध्ये किचन रूम होतं. आणि साईडला जे टेहणी बुर्ज खिडक्या आहेत ना, याला टेहणी बुर्जात. टेहणी बुर्ज का तर गडाची समोरची बाजू आहे. खालून जर शत्रू येत असेल तर आपले पहारेकरी बाली किल्ल्याला उभं राहून पहारे करण्याची जागा. टेहणी बुर्जातून खाली एक तलाव पाहायला मिळतं, गंगासागर तलाव. 32 फूट तलाव खोल आहे. असे गडावर 11 तलाव, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या. ज्या तलावातला जो दगड निघाला तोच दगड गडाच्या बांधकामाला वापरलेला आहे. एका दगडात हिरोजी इंद्रोकरांनी 2 कामे केले. खाली मोठमोठे खड्डे तयार झाले, तिथे तलाव केले आणि त्या तलावातला दगड गडाच्या बांधकामाला वापरला. म्हणजे एका दगडात हिरोजी इंद्रोकरांनी 2 कामे केले. खाली मोठमोठे खाणी तयार झाल्या, खड्डे तयार झाले, तिथे तलाव केले आणि त्या तलावातला दगड गडाच्या बांधकामाला वापरलेला आहे. म्हणजे एका दगडात हिरोजींनी 2 कामे केले. तुम्ही बघा समोरचे 2 लाईटीचे पोल दिसतात बघा आपल्याला. तिथून रायगडनं लास्ट तो खाली गेला, पश्चिम कडा तटबंदी बुरुज बांधले, हिरकणीचा बुरुज. हिरकणची गोष्ट आपल्याला ऐकून वाचून माहिती आहे. प्रत्येकाला हिरकणीचा पिक्चर पण तुम्ही पाहिला असेल. तर तो हिरकणी बुरुज म्हणजे आपण रोपीने आलात ना, त्याच कड्यावर हिरकणी माता रात्रीच्या वेळी आपल्या लहान बाळासाठी माता हिरकणी खाली उतरली होती. म्हणून तो हिरकणीचा बुरुज शेवटच्या टोकाला बांधला. हिरकणी बुरुजाला जाऊन यायला आपल्याला कमीत कमी 1.5-2 तास लागतात. आणि त्या बुरुजाकडे शाळेच्या ट्रिपला जायला परमिशन नाही, कारण का एका साईडला पूर्ण दरी आहे, कारण उतरावं लागतं, पाय घसरल्यानंतर खाली जाता येतं, एवढा अवघड रस्ता आहे. पण हिरकणची गोष्टीवर तुम्हाला एक छोटीशी कविता ऐकवतो. तोच कडा आहे.
म्हणले रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची. आणि कथा सांगतो ऐका अजूनी येथील हिरकणी या बुरुजाची. ओसले होते गाव तळाशी वाळूसरे या नावाचे. राहत होते गरीब कुटुंब गरीब धनगर गवळ्याचे. आई बायको तहाना मुलगा कुटुंब होते छोटेसे. शोभत होते हिरा नाव त्या तडपदर घरवालीचे. सांज सकाळी हिरा जात असे दूत घेऊन गडावरी. चालत होती उपजीविका त्यानेकीच्या धंद्यावरी. एके दिवशी दूत घालिता हिरा क्षणभर विसावली. त्याने नाही आलं तिच्या सांज वेटवून गेली. सूर्यदेवता मावळता झाले बंद गडाचे दरवाजे. मनात ब्याली हिरा म्हणाली घरी तान बाळ माझे. हात तो जोडून करी विनवणी म्हणे गडकरी खाली जाऊ द्या मला. गडकरी म्हणे नाही अनुज्ञा शिवरायांच्या मला. बाळाची आठवे झाली माय मावळी वेडी पिशी. कडा उतरुणी धावत जाऊनी ती बाळाला ती घे कुशी. आतुलने धाडस पाहुणी महाराज स्तंभित झाले. हिरास साडीच देवणे प्रेमे सन्मानित केले. कड्यावरी त्या बुरुज बांधिला साक्षाईच्या प्रेमाची. आणि कथा ऐकू येते अजूनी येथील हिरकणी या बुरुजाची. महाराज हिरोजी इंद्रकडे बोलले की ज्या कड्यावर एक हिरकणी गवळण आपल्या बाळासाठी रायगडाचा पश्चिम कडा हिरकणी उतरून जाते तर उद्या शत्रू सहज चढू शकतो. शत्रू त्या कड्यावर खाली उतरून जाईल. म्हणून जा हिरोजी डोंगर कडा तासून घ्या तटबंदी मोठा बुरुज बांधा आणि त्या बुरुजाला नाव द्या इतिहासात हिरकणी कडा. रायगडाचा पश्चिमेकडचा असतो काय हिरकणीचा बुरुज. या टेणी बुरुजातून लांबून खाली बघायचे तलाव पाहायला मिळतं. आणि तलाव पाहिलं की राजांच्या दरबारात जायचं. आपल्याला राज्याभिषेकाची माहिती आपण त्या ठिकाणी ऐकणार आहोत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आवाज द्यायचा आणि त्यावेळेचा इकोसिस्टमचा आवाज ऐकायचा. म्हणजे तिथून कागद पडलेला आवाज इथे ऐकायला मिळणार आहे. हिरोजी इंदोरकरांसाठी सर्वांनी टाळे वाजवायचे. लक्ष द्या. आता नाही कागद पडलेला आवाज ऐकायला आला तर टाळे वाजवायच्या आणि काही बोललेला आवाज त्यांना रिप्लाय द्यायचा. सर 1 मिनिट मध्ये शांत थांबा. बाळा पुढे नका जाऊ जागेवर करा सगळ्यांना ऐकायला मिळणार. जय आवाज येतो ना. रिप्ले जय जय शिवराय. महादेव. नक्कीच. सर 1 मिनिट तिथे थांबा. सर 1 मिनिट तिथे उभे राहा. सर 1 मिनिट उभे राहा. आवाज ऐकायचा आहे. शांती 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 ठेवा. लक्ष द्या इकडे. 1 2 3 समोरच्या सावलीत जायचं आपल्याला. लक्ष द्या सावकाश. सावलीत त्याला तिथे सावलीत बसा त्याला. शिवाजी महाराज की बघा आपण रायगडावरती आलात नाही काहीच खाल्लं नाही. आहे आणि आता आपण आलो राजांच्या दरबारामध्ये. छत्रपती शिवरायांचा रायगडावरती राज्याभिषेक झाला. तर इथे 6 जून 1674 मध्ये महाराजांच्या राज्याभिषेकाला राजांच्या या दरबारात 6000 लोक उपस्थित होती. आणि 6000 लोकांतून लाईट माईक लाऊडस्पीकर काही सिस्टीम नव्हतं. त्यावेळेचा दरबार पॅक बंद होता. पण आज दरबार एवढं ओपन असून सुद्धा कुठल्याही कोपऱ्यातून बोललेला आवाज
राजांच्या सिंहासनापर्यंत आवाज ऐकायला मिळतो. याचा इको सिस्टीमचा आवाज आपण ऐकलात. कागद पाडलेला आवाज ऐकायला आला का नाही? म्हणजे एवढी शांतता असल्यानंतर आजही तो आवाज दरबारात ऐकायला मिळतोय. 250 फुटावरचा अंतरावरचा आवाज तिथपर्यंत जातोय. या जागेवरती आपल्या राजांचं 32 मणाचं सुवर्ण सोन्याचं सिंहासन होतं. 1 मण म्हटलं तर 40 किलो. किती? 40 किलो. 32 मण म्हणजे 1280 किलोचं होतं. औरंगजेबचे सरदार जुल्फिकार खान यांचं टोपण होतं इतिगत खान. या इतिगत खानाने सिंहासन तोडफोड करून घेऊन गेले. पण ज्या ठिकाणी आज मेघडंबरी बसवलं 1985 ला भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जयसिंग यांच्या हस्ते या मेघडंबरीची स्थापना करण्यात आली. राजांची आतली मूर्ती आता बसवले. 6 जून 2009 मध्ये राजांचे वारसदार कोल्हापूरमध्ये युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या राजांच्या राजगादीवरती 600 किलोची मूर्ती या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे. हा गेट आहे नगारखणा. हाईट 52 फुटाची उंची. नगारखण्यावर नगारे सनई चौघडे वाजले की गडाचे दरवाजे बंद व्हायचे. जो गडाचा बुलंद गड आहे महादरवाजा तो पायी चढून येताना लागतो. आपण जो हा बाली किल्ला पाहिला, या बाली किल्ल्यामध्ये प्रवेश गेट हा नगारखणा होता. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक राजे देवदेवतांना विसरले नाहीत. महाराज पहाटे 4 वाजता उठले, स्नान केलं आणि राजे देवदेवतांचे दर्शन घेतात. राजे जगदीश्वराचं आई भवानी माते दर्शन घेऊन राजे या गडाच्या पूर्व दिशेने राजे दरबारात प्रवेश केला आणि राजे अख्खा दरबार एकाच वेळी उठून राजांना तिवार मानाचा मुजरा केला. महाराज मुजरा घेऊन राजे सिंहासनाच्या 4 पायऱ्या खाली जाऊन राजे उभे होते. राजांचं अंतःकरण भरून आलं. राजांचं अंतःकरण भरून येण्याचं कारण होतं की ज्या लोकांच्या जीवावर आज एवढं मोठं हिंदवी स्वराज्य वगैरे निर्माण केलं, अशा जीवाभावाचे लोक राजांना दरबारात आनंदाच्या सोहळ्यात दिसत नव्हते. राजे बोलतात, पहिली पायरी चढतो स्वराज्याची, दुसरी पायरी चढतो तानाजी मालुसरे, तिसरी पायरी म्हणजे बाजी प्रभू देशपांडे, चौथी पायरी म्हणजे प्रतापराव गुजर मोरारबाजी देशपांडे. महाराज असंख्य वीरांची नावं घेत घेत राजे 32 मणाच्या सिंहासनावर राजे अरुणबान झाले. राजांच्या अंगावरती एक सुवर्ण छत्र पकडलं. 1000 सोन्याच्या मोहरा उधळत आल्या आणि या दरबारात या साईडला खडक राहिले. हा दरबारात इको सिस्टीम साऊंड सिस्टीम साठी हिरोजी इंद्रोकरांनी हा दगड ठेवलेला आहे. आणि दुसरं कारण म्हणजे राजांच्या राज्याभिषेक तारीख जवळ आली. राजाने आपल्या हिरोजी इंद्रोकरांना सांगितलं, राज्याभिषेक झाला की आपण हा दगड काढून घेऊ. राज्याभिषेकानंतर आपल्या आऊसाहेबांचं निधन पाचडगावी झालं 17 जून 1674 ला. काही कारणास्तव दरबारातला खडक हा राहिलेला आहे आणि हा काही इतिहासकारांच्या माहितीनुसार हा दरबारातला इको पॉइंटचा आवाज जो ऐकायला मिळतो ना, तो हिरोजी इंद्रोकरांनी इको सिस्टीम ध्वनी चमत्कार जो बनवला आवाज तो या दगडामुळे बनवला आणि तो दगडामुळे आजही तो आवाज ऐकायला मिळतो असं इतिहासकारांची तज्ञांची मत आहे. या नगारखण्याच्या इमारतीच्या बाहेर राजाने येणाऱ्या लोकांच्या स्वागताला 2 हत्ती सजवून ठेवले होते. येणारे रायगडावरती राज्याभिषेकाला स्वागतच आहे. तर महाराजांच्या राज्याभिषेकाचं जर का छायाचित्र आपल्या शाळेमध्ये पाहिलं असेल पोस्टरमध्ये, तर ते छायाचित्र राज्याभिषेकाचं पोस्टर या दरबारातला फोटो दाखवलेला आहे. आणि ते पोस्टर पाहताना इंग्रजांचा व्यक्ती राजाने व्हाईट टोपी काढून मुजरा करत दाखवलेला आहे. इंग्रजांचा वकील आले होते, त्यांचं नाव होतं हेनरी ऑक्झेंटर. आता हेनरी ऑक्झेंटर गडावरती चढून येताना त्यांची खूप दमछाक झाली. त्या इंग्रजाच्या वकिलांनी रायगडावरती हत्ती पाहिले. त्यातून तो पहिला प्रश्न पडला, गडावर 2 पायाचा माणूस येऊ शकत नाही. राजांनी गडावरती हत्ती कसे आणले आणि कुठल्या मार्गाने आणले, त्यांनी त्यांचा तो प्रश्न त्यांच्या डेली डायरीत लिहून ठेवला. इंग्रजाला वकिलाला तो प्रश्न पडला की हत्ती आले कसे आणले कसे. त्यांच्या त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना काही मिळालं नाही. पण त्यांच्या त्याच प्रश्नाचं उत्तर आताचे इतिहासकार संशोधक अभ्यासक रायगडाचे यांनी उत्तर दिले. म्हणतात आपले राजे हुशार होते, ग्रेट होते, चलाक होते. रायगडावर राजाने हत्ती आणताना हत्तींची लहान पिल्लं पालखीमध्ये बसून गडावर आणली होती आणि त्यांचं ते पालन पोषण केलं. म्हणजे लहानाचे मोठे रायगडावरती गेले, हत्तीवरती बसून राज्याभिषेक मिरवणूक या राजमार्गाने जगदीश्वराच्या मंदिरापर्यंत गेलेला. इथून पुढचा मार्ग राजमार्ग आहे. आता 1 मिनिटासाठी आपल्याला उभं राहायचं. राजांच्या राज्याभिषेकाचे एक ललकारी द्यायचे आणि पुढच्या पॉइंटला जायचे. 1 मिनिट उभं राहा. म्हणतात महाराज
प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा योगीराज पुण्यश्लोक श्री श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी हर हर ज्या ठिकाणी उभे होत ना हा मोकळ्या मैदानाला होळीचा माळ म्हणतात. होळीचा माळ म्हणजे रायगडावरती मार्च महिन्यात गडावरती पहिली होळी ते पेटवायचे आणि या होळीमध्ये पूर्वी लोक नारळ टाकायचे. जो नारळ जळत्या होळीतून आगीतून नारळ हाताने काढल त्याला हातातलं कड सोन्याचं कड बक्षीस द्यायचे. डोक्यातला मानाचा फेटा आणि मर्दानी खेळायच्या मैदानामध्ये. याच होळीच्या माळावरती महाराजांची मूर्ती 1974 मध्ये बसवण्यात आली. 1974 रायगडावरती इंदिरा गांधी यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या मूर्तीची स्थापना करण्यात आली. राजांच्या अंगावर छत्र आता बसवले. 2 जून 2012 मध्ये शिवप्रतिष्ठा मंडळ सांगलीमध्ये संभाजी भिडे गुरुजी उदयनराजे भोसले साताऱ्याचे वारसदार यांच्यावरती छत्र बसवलेले आहे. 2000 पायऱ्या चढून लोकांना इथे बोर्ड लावले बघा. तिथे पायऱ्याने चढून येणारे शिवभक्त इथे येतात. ही गडाची समोरची बाजू आहे. समोरच्या पत्रा टाकलेली इमारत त्या इमारतीला हत्तीखाना म्हणतात. हत्तींचे लहान पिल्ला आणून ज्या पिल्लांचं पालनपोषण केलेलं इमारत त्याला हत्तीखाना म्हणतात. आता गव्हर्नमेंटचं ऑफिस आहे. समोरची मार्केट आहे त्यावेळीची बाजारपेठ. या बाजारपेठीची 800 फूट लांब आहे. 40 फुटाची रुंदी आहे. डाव्या बाजूला 22 दुकानं उजव्या साईडला 22 असे 44 दुकानं बाजारपेठेचे. जमिनीपासून एवढ्या हाईट उंचावरती आहे. पूर्वी लोक घोड्यावरती बसून बाजार खरेदी करायचे. कशावर? घोड्यावरती. ज्याच्याकडे घोडा नाही तो पायी खरेदी करता यावं म्हणून पायऱ्या आतल्या बाजूला पायऱ्या ठेवलेल्या आहेत. मागे राहण्याची रूम होती व्यापाऱ्यांना, मध्ये स्टोरेज आणि पुढे दुकान होतं. या बाजारपेठेतून हा राजमार्ग सरळ तिकडे मंदिराकडे रस्ता होतो. तिथे 2 पॉइंट आहेत, मंदिर आणि समाधी. त्याची माहिती तुम्हाला इथून दिली जाते. फक्त पाय पडेल 2 पॉइंटच्या पुढे जायचं तुम्हाला. जगदीश्वराचं मंदिर लांबून जवळ जाऊन बघा. ते मंदिर मस्जिद टाईप दिसतं बघा. मोगलांना वाटलं पाहिजे ना आपलं मंदिर मस्जिद आहे, तोडफोड करावं नाही म्हणून मंदिराचा आकार फक्त बाहेरून मस्जिद टाईप केले. आणि या मंदिरामध्ये शिवलिंग, शंकराची पिंड, हनुमानाची मूर्ती या गडावरती एवढं सुरक्षित राहिलं की ते जगदीश्वर शंकराचं महादेवाचं मंदिर. मंदिराच्या समोर जो गोलाकार व्हाईट कलर छत्र आहे ना ते आपल्या राजांची समाधी आहे. आपल्या राजांचं निधन राजवाड्यात झालं पण राजांच्या चितेला अग्नी या मंदिराच्या समोर दिली. तिथे राजांची समाधी आहे. समाधीचा मूळ चौतरा छत्रपती संभाजी राजांनी बांधलेल्या अष्टकोनीमध्ये नक्षीकाम कोरलेलं आहे. आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर अनेक वर्षामध्ये निघून गेली झाडी झुडपं जंगल झालं रायगडावर. पहिले आले ते 1869 मध्ये ते महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाधीचा जीर्णोद्धार केला आणि समाधीचं पूर्ण बांधकाम लोकमान्य टिळकांनी केलेले आहे. समाधी आणि मंदिर याच्यामध्ये छोटा गेट आहे नगारखाना. जसं आपण हा इमारत मोठी पाहिली ना नगारखाना, तसाच इमारत समोर मंदिराच्या समोर आहे. त्याच नगारखान्याच्या पायरीमध्ये आर्किटेक्टचं नाव लिहिलंय. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदोळकर. ज्यावेळी शिवरायांनी हिरोजींना विचारलं होतं, वाय हिरोजी तुम्हाला काय इनाम पाहिजे, काय बक्षीस पाहिजे आमच्याकडे मागा, हत्ती घोडे वतनदारी. तर हिरोजी इंदोळकर राजांना बोलतात, राजा एवढं काही नको. राजे ज्यावेळी तुम्ही जगदीश्वराच्या मंदिरात राजे तुम्ही दर्शनाला जाल आणि ज्यावेळी तुमचं राजा उजवा पाऊल ज्या पायरीमध्ये पडेल अशा ठिकाणी आमची नावाची पाटी बसवण्यासाठी परमिशन द्या. ज्या तुम्ही राजा मंदिरामध्ये जाल त्या तुमची पावलं आणि राजा तुमच्या पावलाला लागणारी धूळ आमच्या नावाच्या पाठीला सदैव तत्पर राहील. त्या पायरीमध्ये नाव लिहिले सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदोळकरांचं नाव. या राजमार्गाने जाऊन यायला तुम्हाला अर्धा पाऊण तास लागतो दर्शन फोटो काढून यायला इथे. आणि इथे आल्यानंतर आलेल्या मार्गाने तुम्ही रोपेला येऊ शकतात. फोटो काढायचे असतील तर वरून या, नाहीतर इथून एक शॉर्टकट आहे रोपेला येण्यासाठी जवळचा मार्ग. 10 मिनिटाच्या आधी इथून तुम्ही रोपेला याल. पण येताना सगळ्यांनी सावकाश यायचे, पायऱ्याने कुणी पडत यायचं नाही. भरपूर असे ऍक्सिडेंट होतात, पडतात, हात मोडतो, पाय मोडतो. त्यामुळे आपल्या सरांसोबत सगळ्यांनी शिक्षकांच्या सोबत सावकाश यायचे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की शेर ऐकतो, लक्ष द्या. पहिला शेर सांगितला तो, घासल्या विना धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्या विना धार नाही तलवारीच्या पातीला, आणि शिवचरित्र शिवार्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला, या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. दुसरा शेर म्हटलंय की अंधार झाला पाहता दिवा पाहिजे,
अंधार झाला पाहता दिवा पाहिजे, या महाराष्ट्राला नव्हे तर या देशाला आणि या रायगडाला पुन्हा एकदा जिजाऊंचा शोभा पाहिजे, पुन्हा एकदा जिजाऊंचा शोभा पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. तर तुमच्या वेळेनुसार तुम्हाला सर दर्शनाला माहिती इथे झाली. जय जिजाऊ, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.